मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये हिरामन खोसकरांनी बऱ्याचशा आम्हाला रस्त्याच्या वगैरे अडचणी, पाण्याच्या अडचणी, गावामध्ये रस्त्याच्या, वीज पुरवठ्याचा वगैरे सर्व आम्हाला त्रास झाला त्यांचा. त्याच्यामुळं आम्ही आता सध्या गावित मॅडम यांनाच मतदान करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं. आरोग्य दूत म्हणून तुम्ही खोसकरांकडे बघता का? नाही, काय आरोग्यासाठी त्यांनी काही केलंच नाही. ते काय, आमच्या गावात एक दवाखाना आहे, एक औद्योगिक उभारलेलं आहे. तिथं नर्स नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही. गोळ्या औषधं द्यायला कोणी नाही तिथे. ते बोलतात मी आरोग्यदूत आहे. आरोग्यदूत आहे पण आम्हाला त्याचा काही फायदाच नाही ना. आरोग्यदूत आहे पण आम्हाला काय त्यांनी फायदा दिला नाही. तिथं गोळ्या औषधं वाटप नाही, तिथं तिथं याच्यात डॉक्टर नाही आहे, नर्स नाही आहे. विधानसभेचा कौल त्यांच्या बाजूने दिसतो का आपल्याला? नाही, विधानसभेचं कौल नाही त्यांच्या बाजूने. गावित मॅडमच लोकांचा सगळा त्यांच्याकडेच कल आहे आणि गावित मॅडमच निवडून येणार.